कशा आहात मित्रमंडळी, स्वागत आहे आपल्या सुंदर अशा व्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या मुंबईच्या अविश्वसनीय हेरिटेजला. ॲज अ मुंबईचं हेरिटेज आहे आपलं द एलिफंटा आयलंड. गेट ऑफ इंडियाहून आपण जाऊ शकतो तिथे एलिफंटा आयलंडसाठी. तर तिथे सध्या आपण त्याच्या डिटेलमध्ये जर आपण गेलो तर हे 5th आणि 8th सेंचुरीचे एन्शियंट मार्बल आहे मित्रांनो. आणि त्यासोबतच युनेस्को वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हेरिटेज रेकॉर्ड्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ही साईट जी आहे एलिफंटा केव्हसुद्धा दर्ज आहे त्यामध्ये. तर सध्या आपण आहोत गेट ऑफ इंडियाला. तर तुम्हाला तर मित्रमंडळी आपण जातो आता फेरी पाहायला. तर फेरीची आपण आता तिकीट जर आम्ही आता एन्क्वायरी केली तर 290 पर पर्सन आहे रिटर्न तिकीट. तर बघूया. आणि आता आम्ही अजून 2-3 ठिकाणी सुद्धा आम्ही एन्क्वायरी केलेली आहे की रेट बघण्यासाठी का काही डिफरंट आहे का. आपण 290 फक्त 290 ते 290च घेतात ही लोक. हे बघा आता तिकीटचा इथे रेट चालू आहे. तर पाहू शकता मित्रांमध्ये तिकीट काढतात आपल्यासाठी. सीट अँड जॅकेट मिळेगा. सीट स्पॉन्सर्ड बाय मला जो स्पॉन्सर करणार आहे ते आमचे भूषण भाऊ. मला मित्रांनो स्पॉन्सर विन्सर नाही, जीपे करायचे. चला एलिफंटावाला, चला एलिफंटा. तर मित्रमंडळी आम्ही तिकीट काढलेले आहे. 6 तिकीट झालेले टोटल. 290 इंटू 6 किती झाले रे आपण तिकीट किती झाले? 2610. तर फक्त 2610 रुपये झालेले आहेत आपले पूर्ण रिटर्न ट्रिपचे एलिफंटा जाऊन. आणि मेन म्हणजे ट्रिपचे जे तुम्हाला प्लॅन सांगू शकतो तर पहिली जी आहे ट्रेन आहे, पहिली जी बोट आहे ती 9:30ला असते. 9:30 नंतर चालू असतात, 2-3 वाजेपर्यंत असतात इकडून तिथे जाण्यासाठी. बेसिकली आपल्याला गेट ऑफ इंडियावरून आपल्याला एलिफंटाला जायचं असेल तर 2 ते 3 वाजेपर्यंत असेल असं. आणि तिकडून रिटर्न येताना आपल्याला 5:30ची शेवटची बोट आहे असं आहे. तर आम्ही जातो आहे आता. पहा आपल्यासोबतच काही माणसं देखील आहेत. बोट कुठे आहे काका? तिकडे आहे बोट. असे दादा मग फेरीमध्ये बसू आम्ही. 290 पर पर्सन आमचे 2610 झालेले आहेत. कुठे आहे तू? इथे आहे मित्रांनो आपला भूषण भाऊ. आहे मित्र काय बोलतोय? बोलला पटापट बोलला. काय नाही बोलणार बाय. तर आम्ही जात आहोत फेरीला. माझ्यासोबत एक बॉडीगार्ड मी हायर केला आहे. तो आता आपल्याला सेफली घेऊन जाईल एलिफंटापर्यंत. आणि मध्ये नेऊन ढकलणार बोलता. तिकीट चला पटपट. तर आम्ही गेट क्रॉस केला इकडे. एंट्री पास देऊ. आता जातो आपण बोटमध्ये. मी साईडला लेट आली तू. तर बसलोय आम्ही बोच मध्ये. आता डायरेक्ट दिसणार पूर्ण. गाईज आपण आता बोटवरती आहे. फुल व्ह्यू आनंद घेतो. बघा पूर्ण अँगल भेटलेला आहे आपल्याला बोटचा. तर आपल्याला साधारणतः 1 तास लागेल आपल्याला पोचायला. तर आपण फुल सरळ अँगल घेतो आपण. आणि खूप मजा येते मित्रांनो. तुम्ही पण एकदा या इकडे एलिफंटा आयलंडमध्ये आणि तुम्ही पण भेट द्या. आता आम्ही मित्रांनो पुढे काय असणार आहे ते आपण बघूच. पण आता बोटवरची मजा घ्यायची आहे ती घेतच आहोत आम्ही. फुल आम्ही फेरीचा आनंद घेतो. आता एन्जॉय करतो आम्ही. आणि फुल कॅमेऱ्याचा पण फुल वापर करतो. आता ही स्टिक जी आहे ती खूप लांब गेलेली आहे मी. आणि बोटच्या आम्ही कटोकट आहोत. चला आता मित्रांनो फुल एन्जॉय करू आम्ही. पूर्ण व्लॉग पहा आमचा.
तर गाईज आपण पोचलेलो आहे एलिफंटा आयलँडला, म्हणजे एलिफंटा बेटला पोचलेलो आहे, म्हणजे घारापुरी बेट मराठीमध्ये आपण बोलू शकतो. तर इथे आता आपण चालत जातो आहे, कारण ही जी इथे टॉय ट्रेन तुम्ही साईडला बघू शकता इथे रुळं आहेत, ठीक आहे. पण टॉय ट्रेन अजून आली नाही आहे. 10,000 रुपये तिकीट असते, पण आता आपण नॉर्मल ॲज चालत चाललो आहे बाय वॉकिंग. Did you understand this? मला जर मित्रांनो समजत असेल तर तुम्ही तुमच्या मत समजून घ्या, आम्हाला I don't understand what they said, but आपण मराठीच बोलू. तर आपण असं चालत जात आहोत आणि इथे राईटला बघू शकतो तुम्ही छोटे छोटे विंडोज आहेत बघा, पाणी बॉटल वगैरे सगळं पाहिजे असेल तर. आणि आम्ही आलो इथे 12 वाजता, ऊन आहे खूप कडक असं, आम्ही बघ करपलो इथे, सगळं चेहरा काळा झाला आहे. आता मित्र सनस्क्रीन लावायची खूप म्हणजे खूप गरजच आहे आम्हाला, नाही तर हम काले हो जाएंगे. हम काले हुए तो क्या हुआ, हम मन से गोरे हैं. मन से गलत बोला. ओ नो सॉरी भूषण सर. असं तर आपण आता पोचतोय, 10 मिनिटातच पोचून जाऊ. आणि पहिला आपला जो डेस्टिनेशन असेल याचा पहिला आपण जाऊ केवला. एलिफंटाचे जे केव्ज आहेत तिथे आपल्याला काही मूर्त्या आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. आणि त्याच्यातले मेन आपल्याला जे आपण त्या अट्रॅक्टिव्ह जे आपण साठी आलो आहोत की इथे त्रिमूर्ती आहेत. ॲज अ लॉर्ड शिवाचे 3 आपल्याला डिफरंट रूप्स दिसून येतील आपल्याला, ठीक आहे. आता समोरून हां समोरून आता आपल्याला टॉय ट्रेन येताना दिसते मित्रमंडळी. टॉय ट्रेन आपण कॅप्चर करू. ते ही जी टॉय ट्रेन आहे तिची फ्रिक्वेन्सी 10 मिनिटाने असते. असं हे रुळावरून का चालतो, गाडी घेऊन जा तुला. टोप्या वगैरे आहेत तिथे, तुम्हाला फ्रुट्स आहेत. तर मित्रांनो तुम्ही नक्की, आणि जर तुम्ही खूप दमला असाल तर तुम्हाला इथे रिफ्रेशमेंटसाठी पण खूप म्हणजे खूप आहे, खूप आहे. पोट भरून जाईल, पोट फुटून जाईल, झोपून जाईल, सगळंच होऊन जाईल. आणि जर झोपायचं असेल तर इथे झाडी पण आहे, ते जाऊन झोपून जावं. झोपा. दगडं आहेत, दगडावरती जाऊन तुम्ही झोपू शकता. आता आपण पोचतोय थोड्याच वेळात एलिफंटाच्या एंट्रन्सला, ठीक आहे. बोल काय बोल, तू भारी बोलतो, बोल. नाही रे, मला नाही बोल. तर मित्रांनो तुम्ही येत असाल तर लवकर या, आम्ही इथे थांबलो तुमचीच वाट बघत. ओ माय गॉड, तुमची वाट बघत थांबलेला आहे आपला काय त्याचं नाव, राजगाडी. आणि जर मित्रांनो तुम्ही जर भूषणच्या रेफरन्सने आलात तर तुम्हाला फुकटमध्ये कॅमेऱ्यामध्ये शूट करून पण मिळणार लवकरात लवकर. क्या बोल रहा है, कुछ भी बोल रहा है गाइस. तुम्ही पाहू शकता हत्ती आहेत, मूर्त्या आहेत प्रॉपर, जर तुम्हाला घ्यायचं असेल. आणि आज आम्ही संडेला मॉर्निंगला आल्यामुळे इथे मला गर्दी नाही आहे. जे प्रॉपर स्कल्पचर्स तुम्हाला घ्यायचे असेल, आज मूर्त्या आहेत, अगरबत्ती ठेवायसाठी आहे, परत गळ्यातलं आहे, हे काय बोलतो त्याला, नेकलेस आहे, वेगवेगळ्या दगडाचे प्रकारचे बघा, शिपल्यांचे पण सुद्धा आहे, प्रॉपर हँडबँड बोलू शकतो. अजून भरपूर काही आहे, आपण भरपूर काही कॅप्चर करणार आहोत व्हिडिओमध्ये, पाच लवकरच. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पुढे आम्ही जातो. तसे मित्रांनो दुकानात बघ किती खूप दुकानं आहेत. येस, खूपच दुकानं आहेत. ते सगळे मेटलचं, तुम्हाला मेटलचं पाहिजे असेल तर मेटल, साऊंड काहीतरी बोललं त्याला. तर गाईज मित्रमंडळी, सवंगड्यांनो आता तुम्हाला आम्ही असं वरती चालत जात आहोत. थोड्या काही स्टेप्स आहेत, स्टेप्सच्या बाजूला काही शॉप्स आहेत. सो अरे मुंडी हलवत आहेत, वाव ग्रेट. असे सुंदर अशा प्रकारचं काय असं वस्तू हव्या असतील, पण तुम्हाला ते प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, गुड फूड नाव आहे त्याचं. तर आपण थोडं चालतोय, थोड्याशा शिड्याज आहेत आपल्याला इथे, थोडं चढायचं आहे, थोडीफार मित्रांनो मेहनत आपल्याला करावीच लागते, कारण मेहनतीशिवाय काय आयुष्यात मिळतच नसतं. नाईस, ग्रेट. चल. बंदूक पण आहे बाबा.
तर मित्रमंडळी आता आपण इथे कलेक्शनला आलो आहोत पूर्णपणे. स्टोनचं जर तुम्ही कलेक्शन करत असाल तर बघा, रेड स्टोन आहे, ग्रीन स्टोनसुद्धा आहे, कलर वाईज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रॉक्स इथे बघायला भेटतील. तो मस्त आहे. काय टंगस्टन काय आहे ते, क्रेडिट सोबतच तुम्हाला इथे पॉवर रेंजर्ससुद्धा आहे. जर तुम्हाला सुपरमॅन व्हायचं असेल तरी सुपरमॅन घेऊन जा आणि ते इन्स्पिरेशन घेऊन सुपरमॅन व्हा. राईट. स्टोनचे वेगवेगळे कलेक्शन्स आहेत. तो फॅन बघ, फॅन, हातपंखा. तर मित्रमंडळी आपण आलेलो आहोत, वरती पोहोचलेलो आहोत. ज्या इकडे खाली ज्या शिड्या ज्या आहेत, खाली ज्या पायऱ्या होत्या तिकडे, त्या आपण कवर करून वरती थोडं चालत आलेलो आहे. अर्धा तास लागलेला आहे आपल्याला चालायला. तुम्हाला ॲज अ नेम प्लेट दाखवतो एलिफंटा केव्हचं. हे जे पार्टी लिहिलं आहे ते एलिफंटा केव्हजला आपण वरती पोहोचलेलो आहोत. तर गाईज आपण आता फिरू एलिफंटा केव्ज काय आहेत, कशा आहेत आपण पाहू. तर मंडळी आपण आलो आहोत एलिफंटा केव्जला. आपण जस्ट अपोजिटला आहोत, समोर आहोत एलिफंटा केव्जला. आणि जस्ट एंट्रन्सला तुम्हाला इथे डिटेल्सचं बोर्ड आहे, एलिफंटा केव्ज. इथे तुम्ही डिटेल्स वाचू शकता. नेक्स्ट अँड काही तिथे स्कल्पचर्स आहेत, प्लस मूर्त्या आहेत, मूर्त्या आपण बोलू शकतो. प्लस तुम्हाला इथे स्टोन्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ. पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. आपण जस्ट फोटो काढू, ठीक आहे. तर मित्रमंडळी आम्ही जस्ट आता एंट्रन्स घेतलेला आहे. तर पार्टी आपल्याला त्रिमूर्ती आहे बघण्यासाठी. त्रिमूर्ती आपण पाहू पहिलं, आणि बाकीच्या काही स्कल्पचर्स आहेत, आकृत्या आहेत, मूर्त्या आहेत, आपण इथे पूर्ण सगळे कवर करू. चला दादा, पहिला जो शॉट येतो आपला, पहिला जो आपण इकडे मूर्ती काढतो आहे इथे त्रिमूर्ती. तर त्रिमूर्ती तुम्हाला एक्सप्लेन. मित्रमंडळी आपण जात आहोत वरती. ॲज अ तिथे फोर्ट पण आहे, आणि इंग्रज जेव्हा इथे त्यांनी ॲज अ राज्य स्थापन केलं होतं, जेव्हा बॅक आपल्या 1947च्या पहिला, तिथे त्यांचे ॲज अ तोफखाने आहेत, राईट, तोफा आहेत. ते गोळे बारूद वगैरे ठेवत तेही देखील आहे. आणि त्यांच्यासोबतच एक मोठी तोफ आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि आतापर्यंत आम्ही जो प्रवास केला तो खूप मजा आली. तुला तर आता थकलो आहे आपण, ठीक आहे. तसंच आपण प्रवास करत राहू, सोबतच एलिफंटा केव्स असं आहे. ग्रेट. आपण आता एलिफंटा केव्स पाहिलं, त्यामध्ये जी त्रिमूर्ती आहे, परत काही तिथे स्कल्पचर्स जे आहेत, मूर्त्या ज्या आहेत, त्या आपण पाहिलं. पण त्याच्यामध्ये असं झालं की आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करायला दिला नाही, ॲज अ रिस्ट्रिक्टेड आहे तिथे असं. आता चालता मी दमतो आहे, नॉट एन इश्यू. बट आपण पूर्ण जे आतमध्ये जे केव्ज पाहिले, तर त्या केव्जमध्ये काही आर्टिफॅक्ट्स आहेत, म्हणजे एन्शियंट, म्हणजे अँटिक वस्तूसुद्धा आहेत, अँटिक मूर्त्यासुद्धा आहेत. आपल्याला फक्त फोटोज काढायला भेटले, तर फोटो सुंदर असा व्ह्यू. तर तुम्हाला एलिफंटाला यायचं असेल तर आय गेस मी तुम्हाला सजेस्ट करेन की लवकरच या. जी 9ची जी पहिली ॲज अ बोट आहे ती मी तुम्हाला सजेस्ट करेन, ती तुम्ही पकडा आणि या. त्यानंतर जी गर्दी होते ती खूप भयंकर असते. आम्ही त्या गर्दीचा बघितला, आवाज घेतला. आता इथे तुम्हाला माझी ते तोफ दाखवतो. खूप जुनी तोफ आहे ही, बघा, ही तोफ आहे इथे. कॅमेरा घेतला, ब्लॉग घेतला. सो गाईज, आपल्यासोबत आहे राज द गँगस्टर. तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छितो. तर सांगा, प्लीज सांगा आम्हाला. तर तुमचे 2 शब्द मला ऐकावयास आहे. जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि महाराष्ट्र. असं नाही बोलायचं, महाराष्ट्र आपला. बोल काहीतरी सुंदर असं चांगलं वाक्य बोल. मित्रांनो, आम्ही आता वरती आलो. खूप दमायला झालेलं आहे. दमायला नाही, कसं थकायला झालं. सॉरी भूषण ब्रो, मी उद्यापासून तुमच्याकडे क्लास जॉईन करतो. मला शिकवाल ना प्लीज. नाही शिकवणार. का सर? नाही, तुला भांडी धुवावी लागते ना हे दिवशी. का भांडी नाही, मी कपडे धुईल. भांडी धुवायची.
ते मित्रांनो तलाव बघा कसला आहे ते भारीतलं. भूषण प्लीज दाखव. प्लीज दाखव. तर गाईस हा जो तुम्हाला छोटंसं गाव दिसत असेल तो घारापुरी आहे. ॲज अ एलिफंटा म्हणून बोलतो मराठीमध्ये. हा मूळ ज्याचे जे नाव होते इथे घारापुरी होते. घारापुरी गाव दिसत असेल तुम्हाला जवळच. छोटंसं गाव आहे एलिफंटा आयलँडला. सो ही आहे आपली वरची एकदम वरची तोफ. क्या कर रहे हो? देखो देखो. कुठे गेला अरे क्या बोलते पब्लिक. कसं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? काय काढलं, बोर काढलं काय ते? घारापुरी गाव आहे. घारापुरी 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 घारापुरी. हे एलिफंटाचे नाव असं पडलं की ह्याचं मूळ नाव जे होतं ते घारापुरी होतं. ह्याचं घारा मीन्स एक भांडं, घागरी असं आपण बोलू शकतो. आणि पुरी मीन्स एक गाव, विलेज, राईट. तर हे त्याचं मूळ नाव होतं ह्याचं घारापुरी, राईट. आणि जेव्हा इथे पोर्तुगीजांनी ऑक्युपाय जेव्हा केला ॲज अ, जेव्हा आपण बोलू शकतो 1947च्या पहिले इंग्रजांनी जेव्हा हे ते ऑक्युपाय केलं होतं, तर तेव्हा जेव्हा हे इंग्रज जेव्हा ह्या आयलँडवरती आलं होतं तेव्हा त्यांना इथे एक एलिफंटचं म्हणजे एक हत्तीचे एक इथे स्कल्पचर म्हणजे एक मूर्ती आणि एक अशी लेक त्यांना सापडला होता. आणि त्यानंतर त्यांनी ह्या आयलँडला एलिफंटा आयलँड असं नाव दिले. आता जी मूर्ती किंवा ती स्कल्पचर जी होती ती आता राणीची बाग ॲज अ नॅशनल पार्कमध्ये राणीच्या बागमध्ये आता ती ठेवलेली आहे. तरी ही आहे याची हिस्ट्री. आणि ह्याची जी निर्मिती ह्याच्या राजांनी कोणीतरी केली असावी असं स्कॉलर्स जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, की ते जे स्कॉलर्स जे होते त्यांनी असं आपल्याला सांगितलं आहे. तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज बुक त्यामध्ये ही साईट ॲज अ तिथे आहे, मेन्शन आहे. त्यामुळे इथे आता हेरिटेज म्हणून ॲज अ नॅशनल इथे आपण फिरू शकतो. आणि त्यानंतर हे ॲज अ ट्रेजर मानले जाते. त्यामुळे इथे आता माझं डेली म्हणजे इथे कसं आहे की मंडेला तुम्ही येऊ नाही शकत. मंडेला हा आयलँड बंद असतो. सो ट्यूजडे टू संडे तुम्ही येऊ शकता. आय जस्ट प्रिफर की तुम्ही ट्यूजडे टू फ्रायडेपर्यंत या, कारण सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते. तुम्हाला लाईक फिरायला देखील तुम्हाला शांतता भेटेल. इझिली तुम्ही फिरू शकता, ना गर्दी काही नाही, शांतता तुम्हाला भेटेल. हेच होतं शेवटचं वाक्य आपल्याला. ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सायोनारा. आता मी चाललो आहे रिटर्न मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियाला. आपण आलो होतो गेट ऑफ इंडियावरून तो इझलँडला. 1 तासाचा आपला पूर्ण प्रवास होता फेरीमध्येच. आणि आता चाललो आहोत. 4-5 तास आपण फिरलो, केव्स फिरलो, काही स्कल्पचर बघितले, काही ठिकाणी आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही ॲज अ तिथे नाही करू शकत, रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आपण काढू शकलो नाही. ठीक आहे, हेच होता आजचा आपला प्रवास. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सांगणार.